शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार संजय शिरसाट यांनी आज मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे आणि पत्राद्वारे त्यांनी मागणी केली आहे की मंत्रालयामध्ये अधिकारी बसत नाही, त्यामुळे जनतेला 5 ते 6 तास रांगेत उभं राहून तिष्ठत उभं राहून पुन्हा एकदा घरी जावं लागतं, त्यांची कामं मार्गी लागत नाही. आपल्या सोबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. राग व्यक्त केलाय की घरचा आहेर दिलाय, काय म्हणावं? नाही, हा राग पण आहे आणि त्या लोकांच्या सर्वसामान्याच्या व्यथा सुद्धा आहेत. हे घरचा आहेर वगैरे नाही आहे. सर्वसामान्य माणूस कोणत्याही गाव खेड्यातून असेल 200, 300 किलोमीटरहून येतो, त्याला इथं तर राहायला जागा नसते आणि त्याला असं वाटतं की मी आज मंत्रालयात जाईल, त्या क्यूमधून बाहेर निघेल, मंत्रालयात जाईल, तो अधिकारी भेटेल आणि माझं जे काही काम असेल ते कुठेतरी मार्गी लागेल या आशेपोटी तो येत असतो. आणि अधिकारी जर जागेवर नसतील तर पुन्हा मुक्काम करायचा, मग कुठं झोपायचं, कुठं खायचं, कुठं राहायचं, हे सगळे प्रश्न आहेत. आणि मग अशा वेळेला आपला अधिकारी हा तिथं अटेंड करायला असलाच पाहिजे. त्या माणसाचा प्रश्न हे सोडवण्याचं जी काही प्रोसेस आहे ती पूर्ण केली पाहिजे. PA किंवा PS हे प्रश्न सोडवत नसतात, परंतु ते पुटअप करून कमीत कमी मंत्री महोदयाकडे किंवा असलेल्या सेक्रेटरीकडे तो पुढं गेला पाहिजे त्याचा प्रस्ताव. मग हे काम जर होत नसेल तर मग सरकार कुणाचंही असो, मग ह्या अधिकाऱ्यावर वचक कोण बसवणार? हे अधिकारी कशासाठी? मंत्र्याच्या पुढं मागं करण्यासाठी? यासाठी नको येतं आम्हाला ते अधिकारी. आम्हाला अधिकारी हे लोकांचं काम करण्यासाठी पाहिजेत आणि ते करण्याची भूमिका त्यांची असली पाहिजे. यासाठी मी मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं. आज कॅबिनेट बैठक आहे, यामध्ये कानउघडणी केली जाईल मुख्यमंत्र्यांकडून. तो त्यांचा अधिकार आहे, तो काय करतील तर मला माहित नाही, परंतु निश्चितच मुख्यमंत्री अशा गोष्टीला कधी माफ करणार नाही. जे स्वतः फील्डवर फिरतात, जे 24/7 काम करतात, त्यांना कोणताही ड्युटीचा आवर्स नाही आहे, इतक्या टायमापर्यंत केलं पाहिजे. तर त्यांच्या सबऑर्डिनेट जे अधिकारी असतात त्यांनी सुद्धा त्याच गतीने सर्वच खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्या पद्धतीने काम केलं पाहिजे अशी अपेक्षा आहे. शिरसाटचे राजकीय प्रश्न आहे, मुख्यमंत्री पदाचे आता वारे वाहू लागलेले आहेत, निवडणुकीचे वारे वाहत आहेत आणि पुढचा मुख्यमंत्री कोण होणार यावर सुद्धा आता चर्चा सुरू झाली आहे. संजय राऊतांनी आता पत्रकार परिषद घेतली, ते म्हणतात की नाना पटोले यांनी सांगावं की महाराष्ट्रातला प्रख्यात चेहरा कोण आहे, प्रसिद्ध चेहरा कोण आहे, लोकांच्या आवडीचा चेहरा कोण आहे, त्यांच्या मनातला मुख्यमंत्री आम्हाला नको आहे. नाना पटोलेने काय सांगावं न सांगावं, परंतु महाविकास आघाडीची युती होते की नाही हा पहिला प्रश्न आहे. तुम्ही तुमचा चेहरा आता मागे एकदा डिक्लेअर केला होता, का माघार घेतली? का आता उघडपणे बोलत नाहीत? काय तुम्हाला झालंय? आता त्यांना त्यांची जाणीव झालेली की काँग्रेसच्या मागे फरफटत जाण्यापेक्षा शिवाय आम्हाला पर्याय नाही. आणि काल पृथ्वीराज चव्हाणांनी जे काही स्टेटमेंट केलं त्याला शरद पवारांनी दिलेला दुजोरा, याचा अर्थ आता साथ नाही, तुम हमारे पीछे पीछे चलो, हे उभटाला दिलेला तो इशारा आहे. म्हणून संजय राऊत काही जरी बोलले तरी आता निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत जो मुख्य पक्ष असेल तो काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवारांचा असेल. म्हणून आता चेहरा कोण असेल ठरवणारे तुम्ही नाहीत, ते आहेत आणि ते जेव्हा ठरवतील तेव्हा ठरवतील, परंतु तुमचा चेहरा त्यांना चालणार नाही हे त्यांनी अधोरेखित केलेलं आहे. नाही, पण जो काही उठाव तुम्ही केला त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला आणि उद्धव ठाकरेंना एक सिंपती असं वारंवार बोललं जात होतं आणि त्यामुळे पुढचा चेहरा सुद्धा उद्धव ठाकरे असतील असे पण कयास लगावले जात आहेत. म्हणजे सिंपतीवर स्वप्नावर जगणारे आता हा काळ गेलेला आहे. आज उठाव का केला हे लोकांना आता कळालंय की काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेल्याने महाराष्ट्राचं काय नुकसान झालंय. 2.5 वर्ष सरकार कुठं होतं हे जर आता लोकांना शोधून सुद्धा सापडणार नाही. म्हणून आता ते लोक ते विसरलेले आहेत. लोकांनी ज्या लाचारीने हे लोक आता वागतायत किंवा चालतायत हे लोकांना आवडलेलं नाही आहे. म्हणून त्यांना ना सिंपती आहे ना तो त्यांचा चेहरा चालतो. आता त्यांनी आता त्यांचं पदर पकडून काँग्रेसांना आणि शरद पवारांचा तरच त्यांना पुढे जाता येईल, नसता घरी बसावं लागेल एवढं निश्चित आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल काय वाटतं तुम्हाला? माहितीचा नेता होईल, माहितीमधला होईल. आम्ही याच्यावर चर्चा करत नाही. आमचं पहिलं टार्गेट आहे की सत्ता आणणे आणि मग मुख्यमंत्रीची निवड करणे, हा आमचा ठरलेला अजेंडा आहे. आम्ही कधी याच्यावर चर्चा केली नाही, करणार नाही. हा नेतृत्व नक्की आहे. एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात ही निवडणुका लढवल्या जातील, सर्वजण मिळून निवडणुका लढवतील आणि जेव्हा निवडणुका होतील
निकाल जेव्हा येतील त्या टायमाला मुख्यमंत्री कोण हे सर्वजण मिळून ठरवतील. नक्कीच. पण अजितदादा यांच्याबद्दलही आता जयंत पाटील म्हणतात की महाविकास आघाडीमध्ये असते तर अजितदादा हे मुख्यमंत्री झाले असते. मग या विधानाकडे कसं पाहता? परत त्यांना बोलवण्याचा प्रयत्न आहे? अहो, महाविकास आघाडीमध्ये ते जेव्हा होते त्या टायमाला त्यांना कसं छळलं हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. अनेक वेळेला जेव्हा त्यांना संधी आली होती, जेव्हा यांची मेजॉरिटी होती राष्ट्रवादीची, तेव्हा सुद्धा मुख्यमंत्री अजितदादा होऊ नये यासाठी त्यांनीच प्रयत्न केले होते ना. आणि हे अजितदादाने वारंवार सांगितलं सुद्धा आहे. म्हणून आता त्याच्यात तो विषय आता संपलेला आहे. हे आता उगच राहिले असते तर, गेले असते तर, या प्रश्नाला आता अर्थ उरत नाही. अजितदादा आहे त्या ठिकाणी खुश आहेत आणि भविष्यात काय होतील हे अजितदादांनाच माहिती. नक्की. संजय राऊत यांनी टीका केली लाडक्या बहीण योजनेवर, पुन्हा एकदा टीका केली. ते म्हणतात की 50 कोटी आमदारांना दिले, यानंतर 5 कोटी नगरसेवकांना दिले, लाडक्या बहिणीला फक्त 1500 रुपये. 1500 रुपयात काय होतं? आम्ही द्यायची दानं तर ठेवली, तुम्हाला टोला लगावला. तुमच्यासारखं नाही ना. अहो, हे टोले लावणं यांचं काम आहे. यांना कुणाला काही द्यायचं नाहीये. यांना लोकांना उपाशी मारायचंय. यांना टक्केवारी खाण्यामध्ये यांची लाईफ गेलेली आहे. 50 खोके घेतले म्हणतील, कधी काय म्हणतील. यांना कुठंतरी बेस आहे का? कुठंतरी यांनी प्रूव्ह करू शकले का? परंतु आता हे सरकार ज्या पद्धतीने काम करते, आज लाडकी बहीण योजना तुम्ही ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये जाऊन बघा, प्रत्येक बहिणी खुश आहेत. आज म्हणतात नाही, आम्हाला पाहणारा कोणीतरी आहे. ही जर कॉन्फिडन्स वाढला ना, याच्यामुळे यांचं पोट दुखतंय. आता 17 तारखेला जेव्हा अकाउंटला पैसे जातील ना, त्या टायमाला यांना कळेल काय असतं, चमत्कार काय असतो. आणि त्या बहिणी ज्यांच्या घरामध्ये त्या दिवशी दिवाळी साजरी होईल, तेव्हा खऱ्या अर्थानं आम्हाला समाधान लावेल. म्हणून आम्ही यांच्या टीकेकडे कवडीचीही किंमत देत नाही यांना. अजित पवारांवर पण टीका करतात. ते म्हणतात की लाडक्या बहिणी बारामतीमध्ये अजितदादांचा पराभव करणार. तो काळ ठरवेल, तुम्ही सांगू नका. ही जनता ठरवणार आहे. मतदार ते आहेत, तुम्ही त्यांचे काही ठेकेदार नाहीत. जनतेला आपलं मत, स्वतःचं मत नोंदवण्याचा त्यांना स्वतःचा अधिकार आहे. आणि ते ठरवतील सत्ता कोणाची आणायची. तुमच्या बोलण्याने सत्ता येणार आणि जाणार नाही, तर त्या बहिणीमुळं, त्या भावांमुळं सत्ता येणार आहे. नाही, पण संजय राऊत ज्या पद्धतीनं बोलत आहेत, तुम्हाला वाटतं त्यांच्याकडे एक मोठा कॉन्फिडन्स आहे या गोष्टीचा? कारण ते म्हणतायत की आता पुढच्या निवडणुकीमध्ये पण ठाकरे 2 हे सरकार येईल महाराष्ट्रामध्ये आणि तुमच्या जेवढ्या काही योजना आहेत त्याचा काही उपयोग होणार नाहीये, केवळ मतं मागण्याचा हा सगळा अजेंडा आहे, फंड आहे. अरे, ठाकरे 2 येऊ द्या का ठाकरे 3 येऊ द्या, पहिलं तुम्हाला त्यांनी जनतेने ॲक्सेप्ट केलं पाहिजे ना. तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं? त्यांनी एक काम करावं की त्यांच्या कालावधीमध्ये, ज्या कालावधीमध्ये होते त्या टायमाच्या 4 योजना जे जनतेच्या हिताच्या आहेत त्या तर सांगा. तुम्ही काही करणार नाही. तुम्हाला काय वाटतं VCवर सरकार चालत होतं? असं चालणार नाहीये. आणि त्यांनी संजय राऊत बोलला याचा अर्थ त्याच्या विरोधात घ्यायचा, म्हणजे यांचं सरकार कधीच येणार नाही हे संजय राऊतच्या तोंडून सांगितले त्यांनी. सरकार कोणाचं आहे? सरकार महायुतीचं येणार आहे, 100% येणार आहे. किती जागा येतील असा विश्वास? आम्ही कमीत कमी 200 पार करायचा आमचा प्रयत्न राहणार आहे. या पद्धतीने आमचं सगळं व्यूहरचना आहे. नक्कीच. संजय राऊत म्हणतात की लवकरच निवडणुका होतील, यामध्ये खरं रूप दिसेल लोकांचं आणि लोक ठरवतील की कुणाला या महाराष्ट्रातून हद्दपार करायचं. अहो, त्याच्या वक्तव्याला किंमत काय देतात? त्याला काय कळतंय राजकारणातलं? तो शेण खाल्लेला एक पोपट आहे आणि त्या भावात आविर्भावात तो बोलत असतो. त्याच्याकडून अपेक्षा काय करतात तो चांगलं बोलेल म्हणून? पोपट मिरची खाताना मी पाहिले, पेरू खाताना पाहिलेले, शेण खाणारा पोपट मी पहिल्यांदा पाहतोय महाराष्ट्रात. म्हणून त्यांच्यावर वक्तव्यावर जास्त आम्ही चर्चा करत नाही, आमचे डोकेदुखी वाढवत नाही. लोक कंटाळलेत. हे जेव्हा टीव्हीवर येतात तर लोक चॅनल बदलायला लागलेले आहेत. म्हणून यांच्यावर भाष्य करणं आता बंद केलं पाहिजे. नक्कीच. नोव्हेंबरमध्ये बोटाला शाई लागेल असं बोललं जात आहे आणि नोव्हेंबरमध्येच निकाल जाहीर होतील, ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागेल. तयारी झालेली आहे पूर्ण? नक्की तयारी झालेली. तयारी आमची पहिल्या दिवसापासून आहे. आम्ही त्याची चिंता करत नाही. अत्यंत कॉन्फिडन्सने आम्ही समोर या निवडणुकीला जाणार आहोत. आम्ही काय केलं हे लोकांना सांगणार आहोत. आम्ही लोकांना इतर गोष्टींना, इतर नेत्यांना शिवाय देऊन आम्ही राजकारण करणार नाहीत. तर लोकांना आम्ही केलेल्या विकासाच्या कामाची यादी देऊन आम्ही पुढे जाणार आहोत. लोकांना सांगणार होतं हे आम्ही केलंय, हे तुम्हाला मान्य आहे का? असेल तर आम्हाला मतदान करा, आम्हाला आशीर्वाद द्या, ही आमची भावना असणार आहे. कामाच्या जोरावर मतदान मागणं हा आमचा विषय असणार आहे. नक्कीच. पण लोकसभेमध्ये ज्या त्रुटी झाल्या, वारंवार बोललं जात आहे की या पक्षाची मतं त्या पक्षाला मिळाली नाही, त्या पक्षाची मतं या पक्षाला मिळाली नाही. तिन्ही पक्ष तुम्ही एकत्र आहात, राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे, त्यासोबतच भाजप आहे. या तिघांची मतं एकमेकांना मिळतील असं वाटतं की अंतर्गत धुसफूस काही आहे?
नाही, आता नक्की मिळतील. तिन्ही पक्षाची पहिल्यांदा झालेली युती, शिवसेना भाजपची होतीच, परंतु राष्ट्रवादी आल्यानंतर पहिल्यांदा झालेली युती आणि त्याच्यात पहिलं असलेले निवडणूक. थोडं बहुत इकडं पुढं मागं कन्फ्युजन जे होतं ते आता सर्व दूर झालेलं आहे. तुम्ही पाहाल तर आता मराठवाड्यात असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल त्या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्याचे जॉईंट मेळावे सुरू झालेत. कालच आमच्याकडे झाला, जॉईंट मेळावे सुरू झाले. तर आता कार्यकर्ता म्हणतोय झालेली चूक आता पुनरावृत्ती त्याची होणार नाही, ताकदीने आम्ही निवडणूक लढू. आणि त्याचा परिणाम असा आहे की लोकसभेला जे काही थोडासा यांना आनंद वाटत होता, यांच्या अंगावर जी सूज आली होती मताची, ती आता ओसरायला लागलेली आहे. आणि आता महायुती ही प्रचंड वेगाने पुढे जाणार आहे. पुढच्या या 20 तारखेनंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे महाराष्ट्रव्यापी दौरे सुरू होणार आहेत, महाराष्ट्रव्यापी दौरे. आणि ह्या दौऱ्यामध्ये एक निवडणुकीचा नारळ फोडणं ज्याला म्हणतात किंवा शुभारंभ हा 20 तारखेनंतर सुरू होणार आहे. आणि तो झंझावात महाराष्ट्राला नवी दिशा देईल. आणि जनता जी आमच्याबरोबर आहे, ज्यांच्यासाठी आम्ही दिवस रात्र काम करतो, ते आम्हाला आशीर्वाद देईल. नक्कीच. पण दलित मुस्लिम यांचं जे समीकरण आहे मतांचं, त्यांच्यासोबतच मराठ्यांचे समीकरण, ते समीकरण तुमच्या मतांसोबत असणार आहे का? कारण जी एक गट्टा मतं मिळाली होती महायुतीला, ती पुन्हा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते. यांनी फसवलं, दलित समाजाला फसवलं. बाबासाहेब हा दलित समाजाचा प्राण आहे, आत्मा आहे. आणि मग ते संविधानाला धक्का लावणार म्हणलं म्हणजे बाबासाहेबांना धक्का लावते की काय, अशी भावना तयार झाली होती. खोटा नेरेटिव्ह जो पसरवला होता, आता लोकांच्या लक्षात आलाय दलित समाज बिलकुल जाणार नाही. मुस्लिम समाज, ज्यांना असं वाटत होतं की नाही आता हे सरकार आल्याबरोबर आम्हाला पाकिस्तानला पाठवतील काय, त्यांनाही कळलं की यांनी आपल्याला मूर्ख म्हणून आपली मतं घेतली, परंतु आपल्याला पुन्हा त्यांचे दरवाजे बंद झालेले आहेत, म्हणून तोही त्यांच्याबरोबर जाणार नाहीत. आणि मराठा समाजाला गेली 40 वर्ष त्यांनी सतवलेलं आहे, पीडित ठेवलेलं आहे. मराठा समाजाचा सगळ्यात जास्त रोष हा महाविकास आघाडीवर आहे. म्हणून महाविकास आघाडीला मतदान हा करणार नाही, ओबीसी मतदान करणार नाही. म्हणजे यांच्याकडे आता मताची ज्याला बँक म्हणतो ना, ती अशी कोणतीच राहिली नाही. आणि हा जेव्हा हे सर्व नाराजगी याचा फटका महाविकास आघाडीला बसेल आणि महायुती प्रचंड मताने निवडून येईल. नक्कीच. नेमकं काय घडेल पाहणं महत्त्वाचं ठरेल. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन गणेश राटेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.